नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। ठाकरे यांच्या शिलेदारांनी धुतले नितेश राणेंना निबार, सगळंच काढलं राणे शांत, फडणवीसांकडे उत्तर नाही। काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू विधानसभेत बोलत असताना नितेश राणे मध्येच बडबड करायला लागले। त्यानंतर सुनील प्रभूंनी जे बोलून दाखविले त्याने संपूर्ण विधानसभा हादरली आणि म्हटले की एवढा माज चांगला नाही आहे। आज सत्तेत तुम्ही आहे, उद्या आम्ही बसणार। फडणवीस यांना अंगावर घेतलं तर यांना सांभाळा, अशा भाषेत सुनील प्रभूंनी नितेश राणेंना गार केलं। तर त्यानंतर ठाकरे यांचे दुसरे शिलेदार अनिल परब यांनी तर नितेश राणे यांची अशी कोंडी केली ते बघून भाजपच्याच आमदारांची गोची झाली। त्यांनी म्हटलं की हा एवढा पोलिसांना बोलतो, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे, तर जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा हा 3 दिवस हगविण्याला बसला होता नितेश राणे, आणि हा काय वरमान करून बडबड करतो। ही सगळी बडबड येणाऱ्या निवडणुकीत शांत होऊन जाईल। राज्यातली जनताही फक्त निवडणुकीची वाट बघत आहे, असं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी नितेश राणे तसेच शिंदे, फडणवीस, अजित पवारांना बोलून दाखविले। तर एकंदरीतच ठाकरेंच्या शिलेदारांनी जो नितेश राणेंचा समाचार घेतला त्यावरून हे स्पष्ट झालं की उद्धव ठाकरेंना शिल्लक सेना म्हणून चिडवणारे, पण त्या शिल्लक सेनेचे 2च आमदारांनी संपूर्ण विधानसभा दणानून हाणली हे बाकी स्पष्ट झाले हे निश्चितच। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार घरी बसवण्यात यशस्वी होतील व येत्या काळात तुम्हाला राज्यात कोण मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल? कमेंट करून नक्की तुमचे मत सांगा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।